आलिया एक श्रीमंत घरातली मुलगी असते. तिचे आई वडील रोमा आणि धनराज तिच्या लग्नासाठी स्थळ बघत असतात. एके दिवशी ती त्यांना एका मुलाबद्दल सांगते. हे पहा आई बाबा, हा रोहित आहे. मिडल क्लास फॅमिलीचा आहे, पण मुलगा खूपच चांगला आहे. आम्ही दोघं एका मॉलमध्ये भेटलो होतो आणि तेव्हापासूनच एकमेकांच्या प्रेमात पडलो. पण आलिया, बाबा, मला रोहित खूप आवडतो. प्लीज नाही नका म्हणू. नाही, आपण श्रीमंत आहोत आणि तुझं लग्न पण एका श्रीमंत मुलाशीच होईल. समजलं? आता यापुढं मला या विषयावर काहीच नाही बोलायचं. परंतु रोमा, आपल्या मुलीचा आनंद पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे ना. मुलाला बघूनच समजतं की तो किती चांगल्या विचारांचा आहे. आलिया, माझ्याकडून तर होकार आहे. अहो पण अगं आई, प्लीज ना, आता हिटलर नको बनूस यार तू. कम ऑन. रोमाची इच्छा नसतानाही आलियाच्या लग्नाला तिला होकार द्यावा लागतो आणि थोड्याच दिवसात त्या दोघांचे लग्न होते. लग्नानंतर आलिया तिचा आलिशान बंगला सोडून रोहितच्या छोट्या घरात जाते. तिथे तिची सासू मालती आणि जाऊ तन्वी असते. एके दिवशी आलिया सगळ्यांसाठी चहा बनवायला जाते, पण तेव्हा ती कन्फ्यूज होते. अरे देवा, मला तर चहा बनवता पण नाही येत. मला तर हे पण नाही माहित की पाणी पहिलं घालायचं की दूध, किंवा साखर पहिली घालायची की चहा पावडर. आणि मला पोहे पण बनवायचे आहेत. या पोह्याला मी कसं भिजवू? वॉशिंग मशीन मध्ये घालू का? नाही, हे जरा जास्तच होईल. अगं आलिया, तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. आम्हाला माहितीये की तू एका श्रीमंत घरातून आलीयस, जिथे तुला सगळं बनवलेलं जेवण भेटत होतं. तुला या कामाची काहीच माहिती नाहीये. तू तर तुझ्या घरी कधी किचन पाहिलेलं देखील नसणारेस. हो तन्वी दीदी, तुम्ही अगदी बरोबर ओळखलो. पण तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये. तन्वी आणि मी, आम्ही दोघी मिळून तुला जेवण बनवण्यापासून घरातल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टी शिकवू, आणि ते पण अगदी थोड्याच वेळात. आलियाला एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये दिल्यामुळे रोमाला दिवसेंदिवस टोमणे ऐकावे लागतात. त्या दिवशी पण माझ्या मैत्रिणी मला बोलत होत्या की तू एवढी श्रीमंत असून पण तुझ्या मुलीचं एका मिडल क्लास घरात लग्न केलं. हे ऐकून ऐकून मला वैतागच आलाय. बिचारी माझी आलिया कोणत्या हालमध्ये असेल काय माहिती. पण मी आता शांत नाही बसणार. आता मी असं काहीतरी करेन की ज्यामुळे माझी मुलगी ते घर सोडून परत माझ्याकडे येईल. मग रोमा जाणून बुजून आपल्या मुलीच्या गावी जाते. रोमाला तिथे अचानक पाहून आलिया आणि तिच्या घरच्यांना आश्चर्यच वाटतं. अगं आई, तू इथे कशी काय? अगं आलिया, ते जरा मला तुझ्या गावामध्येच 2-3 कामं होती. मग हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा विचार केला की आपल्या मुलीकडेच राहावं. त्या निमित्ताने मला तुझ्याबरोबर वेळ घालवता येईल. माझ्या येण्यामुळे तुम्हाला काही अडचण तर नाही झाली ना? अहो नाही रोमाताई, यात अडचण कसली? उलटा हा प्रश्न तर मी तुम्हाला विचारला पाहिजे, कारण की तुम्ही एका बंगल्यातून आमच्या छोट्या घरात आलाय. चालेल ना तुम्हाला? अहो चालेल काय विहीनबाई, पळेल. आणि अशा प्रकारे रोमाची एंट्री तिच्या मुलीच्या सासरी होते. चला, फायनली आले मी या घरात. आत्ता मला माझ्या मुलीच्या मनामध्ये तिच्या सासरच्या लोकांबद्दल विष घोलायचे, आणि तसं झालं तरच ती हे लग्न तोडून माझ्याबरोबर घरी येईल. अगं आलिया, तुला तर सगळीच कामं जमायला लागलेत. तुला तर खलबत्त्यामध्ये मसाला पण वाटता येतो. हे सगळं कसं काय जमलं तुला? अगं आई, या सगळ्या गोष्टी जर मी कोणी दुसऱ्याकडून शिकल्या असत्या ना, तर मला 7 जन्म लागले असते. पण माझ्या जाऊबाई आणि सासूबाईने मला इतकं छान प्रकारे समजावलं की मी एका महिन्यातच सगळे शिकले. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. हिच्या मनात तर सगळ्यांबद्दल किती प्रेम आहे, हे मला बदलावंच लागेल. रोमा तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता आलियाला तिच्या घरच्यांविरुद्ध भडकवायला चालू करते. एके दिवशी दुपारी मालती आणि तन्वी बाजारला गेलेले असतात. हे घे आई, बटाट्याचे पराठे आणि पुदिन्याची चटणी.
हे दोन्ही पण मी बनवले. आईंना आणि तन्वी दीदीला खूपच आवडलं. अगं बाळा, पराठे तर ठीकच झाले, पण मला तुला एक गोष्ट सांगायची होती. आज सकाळी तुझी सासू आणि जाऊबाई तुझ्या पराठ्यांबद्दल खराब बोलत होत्या. अगं तुझी सासू तर हे बोलत होती की माझं नशीबच फुटकंय, जे माझी सून एवढं बेचव जेवण बनवते. काय? अगं हे तू काय बोलतीयस आई? आई माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतात? मला पण काहीच समजत नाहीये बघ. ही लोक तर तुझ्या तोंडावर किती तुझं कौतुक करतात आणि तुझ्या मागे तुला किती नावं ठेवतात. मी तर तुला फक्त आरसा दाखवतीये, बाकी तू बघ. आपल्या आईचं हे बोलणं ऐकून आलियाला खूपच वाईट वाटते आणि त्या दिवसानंतर आलिया आपल्या सासू आणि जाऊबाई बरोबर बोलायचं खूपच कमी करते. आणि जेव्हा मालतीला ही गोष्ट लक्षात येते तेव्हा ती तिला बोलते, अगं काय झालं आलिया? मी मागच्या 3 दिवसापासून बघतीये तू माझ्याशी आणि तन्वीशी काहीच बोलत नाहीयेस. तुझी आई आल्यापासून आम्हाला विसरून गेलीस ना? नाही आई, असं काही नाहीये. मी फक्त सुधारण्याचा प्रयत्न करतेय. अगं पण का आलिया? तुला सुधारायची काय गरज आहे? तू तर सगळ्याच कामात चांगली आहेस. मग तुला का सुधारायचंय? जाऊ दे आई, मला यावर काहीच बोलायचं नाहीये. अगं पण आलिया, अगं माझं बोलणे तरी ऐक. आलिया काहीच न बोलता तिथून निघून जाते आणि ही गोष्ट रोहित बघतो. 2 दिवसानंतर रोहित आलियासाठी एक नवीन ड्रेस आणतो. अरे वा वा वा, काय सुंदर दिसतीयस या ड्रेसमध्ये. तुला कोणाचीच नजर नको लागायला बघ. थँक्यू आई. बाय द वे, मला माहितीये की या ड्रेसमध्ये मी खूपच सुंदर दिसतेय. आणि दिसणार का नाही? रोहितने हा ड्रेस एवढा प्रेमाने जे आणलाय. आलिया, तुझा काहीतरी गैरसमज होतोय बघ. गैरसमज? हो, रोहितने हा ड्रेस काही मोठ्या मनाने आणलेला नाही. उलटे मी तर हेच म्हणेल की हा ड्रेस घ्यायला त्याला जीवावरच आलं होतं बघ. मी जेव्हा बाहेर जात होते ना, तेव्हा त्याला फोनवर बोलताना ऐकलं मी. तो तर त्याच्या मित्राला म्हणत होता की मी माझ्या बायकोचे महागडे शौक पूर्ण करून तर खूपच दमून गेले. दर आठवड्याला हिला काही ना काहीतरी पाहिजे असतं. काय? तू असं कसं बोलू शकतो? येऊ दे त्याला, बघतेच आज त्याच्याकडे. रात्री जेव्हा रोहित घरी येतो तेव्हा तो फरशीवर ड्रेस पडलेला पाहतो. आलिया, हा ड्रेस असा फरशीवर का टाकलायस? हा ड्रेस तू का नाही घातलास? नाही घालायचा मला तो ड्रेस. मला आता सगळं समजले की तुला हा ड्रेस घ्यायची बिलकुल पण इच्छा नव्हती. किती चिडचिड करून आणलेला आहेस तू हा ड्रेस. अरे, मी तर तुझ्याकडून कधी काही मागत पण नाही. यावेळी तुला तुझ्या सॅलरीमध्ये बोनस मिळाला होता म्हणून मी तुला हा ड्रेस घ्यायला लावला. पण आलिया, तुला कोण बोललं की मी हा ड्रेस चिडचिड करून आणलाय? मी तर हा ड्रेस खूपच प्रेमाने आणलाय. गप्प बस तू, मी चांगलंच ओळखते तुला. एवढं बोलून आलिया झोपी जाते. काही दिवसानंतर मालती तिच्या दोन्ही सुनांसाठी साड्या घेते. ही सुंदर आणि महागडी साडी मी माझ्या लहान सुनेला देईन. ही साडी बघून ती खूपच खुश होऊन जाईल. पण रोमा त्या साड्यांची अदलाबदली करते. आता चांगलीवाली साडी जाईल तन्वीला आणि स्वस्तातली साडी जाईल आलियाला. आणि ते पाहून आलियाला खूपच राग येईल. अशा प्रकारे आगीत तेल घालायचं काम तर मी केलेलंय. आता फक्त विस्फोट व्हायचा बाकी आहे. हेच तर पाहिजे मला की आलिया या सगळ्यांवर चिडून माझ्या बरोबर परत घरी येऊ दे. हे सगळं रोहित लांबून बघत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करतो. मला तर विश्वासच बसत नाहीये की माझी सासू एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते. त्यानंतर रोमाचा जसा प्लॅन असतो त्याप्रमाणे आलिया ती साडी बघून खूपच चिडते. हे काय आहे आई? जाऊबाईंसाठी तुम्ही एवढी सुंदर साडी आणली आणि माझ्यासाठी एवढी स्वस्तातली साडी? अगं नाही आलिया, मी तुझ्यासाठी महागातलीच साडी आणली होती. पण या बॉक्सेसची अदलाबदली कशी झाली हे मला पण नाही माहित ग. मला माहितीये, कारण बॉक्सेसची अदलाबदली माझ्या पूजनीय सासूबाईने केलीये. हे पहा,
मग रोहित रोमाचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवतो आणि सर्वांपुढे आता रोमाचा खरा चेहरा आलेला असतो. आई, तू एवढं चुकीचं वागू शकतेस याचा मी कधी विचार पण नव्हता केला. मला माफ कर आलिया. मला फक्त तुला या मिडल क्लास घरातून बाहेर काढून आपल्या श्रीमंत घरात घेऊन जायचं होतं. तुला माहिती आहे, खरी श्रीमंती तर इथेच आहे. तू आणि बाबांनी मला गिफ्ट देऊन आणि महागडे कपडे देऊन माझ्यावर खूप प्रेम केलं, पण तुम्ही दोघांनी मला वेळ कधीच दिला नाही. तुम्ही नेहमीच तुमच्या कामात बिझी होता. सॉरी बेटा. जे तुम्ही दोघं मला देऊ नाही शकला ते या लोकांनी मला दिलं. मी पण किती बावळट होते जे मी तुझ्या बोलण्यात आले आणि माझ्या सासू आणि जाऊबाईवर नाराज झाले. आई, माणूस मनाने श्रीमंत असला पाहिजे. पैसा काय ग, आज आहे उद्या नाही, पण आपली लोक तर नेहमीच आपल्या बरोबर असतात. तू अगदी बरोबर बोलतीयस आलिया बेटा. तू तर आज माझे डोळेच उघडलेस आणि प्लीज मला माफ कर. तुला एवढं तुझ्या घरात आनंदी पाहून मी आता निवांत माझ्या घरी चालले. अशीच आनंदी राहा. मग रोमा सगळ्यांची माफी मागते आणि तिथून निघून जाते. आणि त्या दिवसानंतर आलिया तिच्या घरच्यांबरोबर आनंदी राहायला लागते.